श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सध्या अयोध्या नगरी राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि ज्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेता येत नाही अशा काही लोकांसाठी वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत किंवा ज्या मूर्ती आहेत देवदेवतांच्या त्या साकारण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो ही समोर जी आपण पाहतो ही माता वैष्णोदेवीची भव्य अशी मूर्ती आहे। त्याच्या बाजूला हनुमानजी आहेत, श्रीकृष्ण देखील आहे आणि भाविकांच्या दर्शनासाठी खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं जे शिल्प आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। आपण पाठीमागं पाहतोय भगवान विष्णू आहेत, त्यांच्या समोर आपण पाहिलं तर राधाकृष्ण आहेत आणि इतर जे देवी देवता आहेत ते देखील आहेत। म्हणजे अगदी हा पाळणा देखील भाविक हलवू शकतात अशा पद्धतीने याला ही दोरी बांधून देखील हे तयार करण्यात आलेलं आहे। आणि या बाजूला देखील आपण जर पाहिलं तर प्रभू श्री रामासोबतच लक्ष्मण, सीता आणि इतर जी भावंड आहेत त्यांच्या या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या। अगदी जर आपण क्लोजली पाहिलं तर चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते ठळकपणे या ठिकाणी दिसून येतं। त्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती राममय झाल्याची पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं कट्टर भक्त अशी ओळख असलेल्या हनुमानजींची देखील प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। हनुमान गडीला सगळेजण खरं तर दर्शनासाठी जातात, मात्र अशा पद्धतीनं ही प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे जेणेकरून जे वातावरण आहे ते मंगलमय राहावं, भक्तिमय राहावं हाच यातून प्रयत्न केलेला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।